Hi guys, my name is Avinash and I am working as a network engineer slash executive. एक्झिक्युटिव्ह यामुळं कारण माझ्या ऑफिशियल जे डॉक्युमेंट्स आहे ना त्याच्यावर एक्झिक्युटिव्ह करून पोझिशन येते इन पुणे बेस वन ऑफ दी MNC. तर आज आहे सॅटर्डे आणि 12 वाजून गेले. खूप साऱ्या लोकांचा आज वीकेंड आहे, पण माझा वीक स्टार्ट झाला आहे कारण मी रोटेशनल शिफ्टमध्ये काम करतो, त्यामुळे माझी वीकेंड रोटेशनल असतात. तर गुरुवार शुक्रवार माझा वीकेंड होता आणि आजपासून मग माझा वीक स्टार्ट झाला आहे. आज मला आहे इव्हिनिंग शिफ्ट 2 ते 9 वाजेपर्यंत. सध्या मी घरून काम करतो आहे, घरून म्हणजे डायरेक्टली गावावरनं काम करतो आहे. आणि तर चला मी आज तुम्हाला दाखवतो वर्क फ्रॉम होमचं आणि इव्हिनिंग शिफ्टचं शेड्यूल कसं असतं ते. तर माझी शिफ्ट जरी 2 वाजता स्टार्ट होत असेल ना, तर माझं जे रोस्टर आहे किंवा कॅलेंडर म्हणू शकता, मला कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहे, कोणते टास्क आहे आणि ते किती वाजेला आहे, ते एक अराऊंड 12 वाजताच येऊन जातं, 12-12:30च्या दरम्यान. तर मग आत्ता मला रिसीव झालं आहे. तर मला एक 3 वाजता कॉल आहे, 3 ते 7 4 तास, आणि त्यानंतर 8 ते 9. ॲक्च्युअली तो 8 ते 11 आहे, बट माझी शिफ्ट 9 वाजता एंड होते. जर तो एक्सटेंड झाला तर मग मी पुढं हँडओव्हर देईल नेक्स्ट शिफ्ट मेंबरला. तर आहे आता जस्ट मंदिरात आलो होतो आणि मग या व्लॉगची सुरुवात केली आहे. चला मग दाखवतो की माझी इव्हिनिंग शिफ्ट कशी असते ते. गाइस माझी शिफ्ट चालू झाली आहे आणि आय विल शो यू माय वर्क सेटअप. ज़्यादा कुछ नहीं है. So guys, this is my recent वाला work setup. गाइस आज बाबाने सोनाला आणि सरजाला इकडं चारायला आणलंय. गाइस मला पप्पा म्हणताय कोण नाही कोणाचं, एकट्याने चहा पिऊन घेतलाय, माझ्यासाठी थांबले पण नाही. मग लोकांना सांगितलं पाहिजे की बघा पप्पा सुद्धा माझ्यासाठी थांबले. जगात काय चाललंय पप्पा, घोर कलियुग आलंय. घोर कलियुगी तो माझ्यासाठी का नसते थांबले पण. आता तू कधी येते म्हणलं साहेब. हो, थँक्यू फॉर रिस्पेक्ट. चालू आहे गोण्यात टाचायचं काम, कारण आपला हा गहू जाणार आहे उद्या मार्केटला. व्हिडिओमध्ये सांगू कोणाला, जर कोणी गिराईक असेल तर कॉन्टॅक्ट करा, जागर देऊ. डन विथ माय शिफ्ट. 9 वाजले आणि मी आता केलं आहे लॉग आउट. काही सगळ्या मीटिंग्स कंप्लीट केल्यात, म्हणजे 2च होत्या, आता दोन्ही मीटिंग सक्सेसफुली कंप्लीट केल्या 9 वाजता. आणि आता मी माझ्या काकाजांच्या घरी आहे. पप्पांना मला घ्यायला बोलवलं आहे, कारण जेवढं अंतर आहे ना, एक 300-400 मीटर तिथं बराच अंधार आहे आणि गावात खूप कुत्रे झाले. पप्पा मला म्हणतात की मला फोन करायचा, मी येत जाईल, तू येत नको.